स्वामी समर्थ. देव आज तुला सांगत आहे, त्वरित इकडे लक्ष दे, कारण देव तुला फसवणारा देव नाही, तर फसवणाऱ्यांपासून वाचवणारा देव आहे. आता तुझी इच्छा असेल तर तुम्ही हे ऐकू शकता किंवा मग दुर्लक्ष करू शकता. पण एक लक्षात ठेवा, हे ऐकल्याने तुझ्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे टळली जातील. जग वाईट आहे किंवा देव आपल्यावर प्रेम करत नाही असे नाही. हे इतकेच आहे की आपण स्वतःच्या भल्यासाठी खूप लहान आणि कमकुवत आहोत. देवाच्या उपस्थितीमुळे जग सुंदर आणि अद्भुत आहे, परंतु आपण देवाच्या इच्छेनुसार जगू शकलो तर ते अधिक चांगले होईल. तुम्ही देवाचे मूल आहात. तुमचा जन्म एका कुटुंबात झाला होता आणि तुमचे पालनपोषण पालकांनी केले होते. त्यांनी तुमच्यासाठी अन्न, निवारा, वस्त्र आणि शिक्षण दिले. त्यांनी तुम्हाला प्रेम आणि आपुलकी दिली. त्यांनी तुम्हाला बरोबर किंवा अयोग्य काय हे शिकवले. तसेच जेव्हा आम्ही चुकीच्या गोष्टी करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला समजले आहे याची खात्री करून दिली. प्रिय बाळा, मी तुला अनंत विपुल आशीर्वाद, तेजस्वी स्मित, आर्थिक समृद्धी आणि सुधारित कल्याण देण्यास तयार आहे. मी तुमच्या शरीरात आणि मनावर उपचार आणि चैतन्य आणतो, ज्यामुळे तुम्हाला अमर्याद शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते. देव तुमच्या जीवनात प्रवेश शोधत आहे. चमत्कार करण्यासाठी तुमच्या आमंत्रणाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडा आणि देवाच्या उपस्थितीने तुमचे घर भरू द्या. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये परिवर्तन आणि दैवी हस्तक्षेप आणा. पुढील 3 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्याकडे दररोज एक पर्याय आहे, योग्य गोष्ट करायची की चुकीची. आणि जर तुम्ही चुकीची निवड केली तर त्याचे परिणाम होतील चुकीचे, आणि वाईट काम केले तर परिणाम होतील वाईट. काही वेळा हे परिणाम मोठे असतात, जसे की तुमची नोकरी गमावणे, आणि काही वेळा ते लहान असतात, जसे की तुम्ही तुमच्या पालकांकडून ओरडा खाणे. परंतु ते घडतात कारण देवाने हे जग निर्माण केले आहे, जेणेकरून लोक जेव्हा त्याच्या विरुद्ध पाप करतात तेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या पापांचे परिणाम भोगावे लागतात. देव म्हणतो, तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही निरोगी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी जीवनाला अर्थपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जीवन जगण्यास योग्य बनवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की मी या सर्व गोष्टींमध्ये तुमच्यासोबत आहे आणि मी तुमची बाजू कधीही सोडणार नाही. जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुम्ही आधी तुमचे स्वार्थी मार्ग बंद केले पाहिजेत. तुम्ही फक्त तेव्हाच आनंदी होऊ शकता जेव्हा तुम्ही अशी व्यक्ती बनता जी इतरांसाठी योग्य असते. मी एक चांगला आणि प्रेमळ देव आहे, परंतु मी कधीकधी तुमच्यावर संकटे आणतो, कारण मी तुझ्यावर किती प्रेम करतो आणि मला तुझी किती काळजी आहे हे तुला कळावे अशी माझी इच्छा असते. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामी आई टाईप करा आणि हा पवित्र संदेश आत्ताच लाईक करा.